प्रकारचं शूट चाललंय बघ. हाय गाईज, मी प्रतीक्षा आणि पुन्हा एकदा एका नवीन ब्लॉगमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. क्यूट क्यूट परी तुम्हाला चिमणी दिसत असेल ना सुरुवातीलाच, तर हो तुम्हाला समजलंच असेल की मी चिमणीला घेऊन सध्या कुठं जात आहे. तसा हा ब्लॉग यायला ना थोडा लेटच झाला, कारण का एवढे सारे ब्लॉग पडलेत, कोणता सोडू कोणता नको तेच चालू आहे सध्या. पण हा ब्लॉग आहे ना गुढीपाडव्याच्या दिवसाचा आहे, म्हणजेच आपल्या मराठी लोकांचं नवीन वर्ष ज्या दिवशी सुरू होतं ना त्या दिवसाचा. तसा गावावरून आल्यानंतर खूप जास्त कंटाळा आलाय, त्यात सण मनवायची तर अजिबातच इच्छा नव्हती, का माहिती का, पण नवीन वर्षाची सुरुवात आहे, नवीन वर्षाचा आळसानं केलं तर पुढे जाऊन कसं व्हायचं, म्हणून मग पुन्हा तयार झालो आणि निघालो खऱ्या देवाच्या दर्शनासाठी. आता माझ्या अवतारावर जाऊ नका, कारण माझ्याजवळ चिमणी आहे आणि खूप जास्त ऊन लागते, म्हणूनच अशा टाईपने स्टॉल घेतलेला आहे. तसं आम्ही घरातून 4 वाजता निघालोय, तरी पण हे ऊन बघा कसलं चालू आहे. पण हवा मात्र मस्त सुटली होती, त्यामुळे चिमणी झोपूनच गेली होती गाडीवर. आणि पूर्ण रोड ना एकदम सुमसान आणि खाली होता, त्यामुळे अजून छान वाटत होतं, कारण ती गाड्याची वर्दळ आपल्याला नाही आवडत. आणि ना एकदम गावासारखं ना वातावरण झालं होतं, छान वाटत होतं खरंच तिकडे. आम्ही चाललेलो छत्रपती शिवाजी महाराजांचं मंदिर ना एकदम आउटसाइडला आहे, थोडक्यामध्ये जंगलात म्हणायला काहीच हरकत नाही, कारण तिकडे नुसते झाडं आहेत आणि एवढ्या प्रकारामध्ये घरे सुद्धा नाहीयेत. आम्हाला तर वाटलं होतं रोड एवढा खाली आहे म्हटलं आज गर्दी नसणार, आरामशीर दर्शन वगैरे होऊन जाईल, छान ब्लॉग वगैरे शूट करता येईल, हेच विचार करून ना आम्ही सगळे निघालो होतो. तसे हे मंदिर ना आमच्यापासून जास्त लांब नाहीये, भिवंडीमध्येच आहे, म्हणूनच आम्ही जाण्याचा प्लॅन केला होता, कारण जास्त लांब जाण्याची ताकद सध्या नाही राहिलेली, कारण प्रवासामुळे ना खूप जास्त थकवा आलेला आहे. जसं पुढे जात होतो तसं झाडांची सावली मस्त पडलेली होती, त्यामुळे जरा बरं वाटायला लागलं होतं, कारण ऊन नको वाटतंय. तसं मी पहिल्यांदाच या मंदिरामध्ये चालली होती. चिमणीचे पप्पा तर जाऊन आले होते शिवजयंतीला, पण मला जायचा मुहूर्त कधी लागतो हे मला माहितच नव्हतं, पण एवढ्या छान दिवशी ना हा मुहूर्त लागला, त्याचा आनंदच होता वेगळा. महाराजांना भेटायची एवढी जास्त घाई झाली होती, पण हा रोड काय संपायचं नावच घेत नव्हता. बरं मग काय पुढचा व्हिडिओ स्किप करू म्हटलं आणि डायरेक्टच आपण मंदिरामध्ये एंट्री मारलेला व्हिडिओ चालू करू, कारण रोड जरा जास्तच मोठा होता ना, म्हणून डायरेक्ट एंट्री मारली ते आपल्या महाराजांच्या मंदिराजवळ. बाहेरूनच मंदिर बघून ना असं वाटत होतं कोणत्या तर मस्त अशा गड किल्ल्यावर आलेलो आहोत, असलं भारी मंदिराचं काम केलंय ना. आणि गर्दी तर बाबा रे बाबा खूप जास्त गर्दी होती, सगळेजण बहुतेक नाईट व्ह्यू बघण्यासाठीच आलेले होते रात्रीच्या टायमिंगला, आणि आम्हाला वाटलं आज गर्दीच नाही वाटतं मंदिरात. गर्दीचं काय करायचं आपल्याला, काही जरी झालं तर दर्शन मात्र राजांचं घेऊनच निघायचं असंच ठरवलं होतं मी तर. पण खरंच मंदिर बघून एवढं छान वाटत होतं, कारण इतकं छान मंदिर बांधलेलं आहे ना, खरंच मन प्रसन्न झालं बघून. आणि सगळ्यात जास्त मला आनंद झाला होता, कारण का तर आपला खरा देव ना शेवटी देवाऱ्यात आलाच. आपल्या महाराजांचं मंदिर, आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांचं मंदिर, याहून मोठी गोष्ट कोणती असावी सांगा बरं. आजपर्यंत मी आपल्या राजाला गड किल्ल्यांच्यावर बघितलं होतं, पण पहिल्यांदाच मी राजाला मंदिरात बघत होते, खरंच खूप भारी वाटत होतं. आणि राजांच्या दर्शनासाठी तर एवढी मोठी रांग लागली होती, म्हटलं दर्शन कसं भेटतंय काय माहितीये, पण तरीही लाईनीमध्ये उभा राहून ना आम्ही दर्शन घ्यायचं ठरवलं होतं. इथून तिथून मोठी लाईन लागली होती. आता बाहेरचं मंदिर तर बघितलं असेल, आता मी तुम्हाला आतून मंदिर दाखवते की नेमकं आतून मंदिर कसं बांधलेलं आहे, कसं आहे. तर हे मंदिर जेवढं बाहेरून छान दिसतंय ना त्याच्यापेक्षा आतून खूपच भारी आहे. आणि रात्रीला जर यायचं म्हटलं ना या मंदिरामध्ये लाइटिंग वगैरे इतकं छान वाटतं ना खरंच मंदिर. खरं तर आपल्या चॅनलवर ना सध्या चालू आहे ती जंग, ती म्हणजे थोडक्यात जातीसाठी. तर मी काय बोलू शकते अशा लोकांना सांगा बरं तुम्हीच. सध्या 2025 साल चालू आहे, तर ही लोकांची मानसिकता ना अजून पहिल्याच काळात अडकलेली आहे. कोण म्हणतंय की तू जय भीम आहेस तर तुला 22 प्रतिज्ञा माहित आहेत का, कोण बोलतंय तू जय भीम आहेस तर सांगाय का लाजतेस. म्हणूनच ना ह्या व्हिडिओच्या माध्यमातून ना मी थोडक्यात तुम्हाला सांगेन की नेमका काय विषय आहे. तर तसं म्हणाय गेलं तर मी राजांच्या कुळातलीच आहे, थोडक्यात 96 कुळी मराठा आहे मी, त्यामुळे माझी जात मराठा आहे. आणि चिमणीचे पप्पा जय भीम आहेत आणि चिमणीचे पप्पा जय भीम आहेत, त्यामुळे मीही जय भीमच झाले आता. पण माझ्यावर राजांची शिकवण आहे आणि जातीभेद करायला माझ्या राजांनी अजिबात शिकवलेलं नाही, कारण माझा राजांना सगळ्या जातींना घेऊन चाललेला आहे. त्यामुळे मला कोणती जात माहिती असेल ना तर ती माणुसकीचीच जात माहिती आहे, त्या पलीकडे कोण जय भीम, कोण मराठा, कोण काय त्याचं काही लेणं देणं नाही मला. आणि तसं म्हणाय गेलं तर मला गर्व आहे की मी माता जिजाऊच्या घरी जन्म घेतलेला आहे, आणि त्याचबरोबर मला अभिमान सुद्धा आहे की मी माता रमाईच्या दारी नांदत आहे. त्यामुळे तुम्ही कोणत्या जातीचे आहात ना ते तुम्ही बघा, मला नका विचारू तुझी जात काय पात काय, कारण अशा गोष्टींना ना माझ्या आयुष्यात अजिबात किंमत नाहीये. आम्ही शिवजयंती ही तेवढ्याच उत्साहाने मनवतो आणि भीम जयंती ही तेवढ्याच उत्साहाने मनवतो, कारण आम्हाला दोन्ही बापाचे उपकार काय आहेत ना ते माहिती आहेत. असो ते सगळं चालतच राहणार तुमचं मला तर माहितीच आहे. पण इथं बघा शिवाजी महाराजांच्या आयुष्यातील ना काही क्षणी ते टिपण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यांनी घेतलेली शपथ, त्यांचं लहानपण, अनेक गोष्टी इथे टिपण्याचा प्रयत्न केलेला आहे. हे मंदिर जेवढं व्हिडिओमध्ये भारी दिसतंय ना त्याच्यापेक्षा ना जास्त रिअलमध्ये भारी आहे.
फायनली एवढ्या मेहनतीनंतर दर्शनासाठी जवळ आलोच. पहिल्यांदा घेतलं ते माताजी जाऊ साहेबांचा आशीर्वाद, कारण त्यांच्या आशीर्वादाशिवाय सगळं व्यर्थच आहे. नंतर घेतलं ते म्हणजे आपल्या देवाचं दर्शन. एवढं छान वाटत होतं ना त्या मंदिरामध्ये आपला देव बसलेला बघून. खरंच गर्दी बघून तर वाटत होतं की दर्शन होईल की नाही. त्या चिमणी लहान आहे, कुठं घेऊन तिला बसू म्हटलं. 15 ते 20 मिनिटांमध्येच ना देवाचं दर्शन झालं बरं का. लेडीजच्या लाईन मध्ये घुसले होते ना, त्यामुळे दर्शन घेऊन बाहेर आले तर हे सगळे जाऊन आधीच वरी बसले होते. मग मी त्यांच्याकडे जाण्यासाठी निघाले, पण पुन्हा वाटेमध्ये एवढे छान छान राजांच्या आठवणी दिसल्या. तसं हे सगळं रात्री बघायला छान वाटलं असतं, कारण उजेडामुळे ना थोडं व्यवस्थित दिसना गेले कॅमेरामध्ये. पण तुम्हाला दाखवण्यासाठी थोड्याफार कॅप्चर केल्या आणि नंतर पोहोचले फायनली वरी गेल्यानंतर पण खूप भारी वाटत होतं, एकदम मस्त. तुम्ही पण ना शक्य असल्यास नक्की ह्या मंदिरामध्ये जावं, खूप छान मंदिर केलेलं आहे. नंतर आम्हाला चिमणीच्या पप्पाचा एक मित्र भेटला होता, जो की 3-4 वर्षातून भेटला होता तिथेच. त्याची भेट घेतली आणि थोडेफार फोटोज व्हिडिओज क्लिक केले. माझे फोटोज व्हिडिओज कोण नीट काढतच नाही. म्हटलं माझं पण काढा रे, मी सगळे सेल्फी व्हिडिओज मध्ये दिसते सगळ्यांना, अशी तर दाखवा मला. तेव्हा कुठं माझ्या भावाला माझ्यावर दया आली, त्याने एक व्हिडिओ काढून दिला बाबा माझा. मग कसं मला भारी वाटलं. हाय गाईज, आज आम्ही आलो आहोत ना शिवाजी महाराज मंदिराकडे. गुढीपाडवा आहे, गुढीपाडव्याच्या निमित्तानेच आज आम्ही आलेलो आहे मंदिरात. म्हटलं दर्शन घ्यावं, नवीन वर्षाची सुरुवात राजांच्या दर्शनाने करावी. इकडे सगळ्यांचं फोटो काढायचं काम चालू आहे. तुम्हाला पाठीमागं मंदिर दिसत असेल. दर्शन वगैरे घेऊन तर आलो आणि म्हटलं थोडंफार खाऊ पिऊ म्हणून येऊन झाडाखाली मस्त बसलोय बघा. वरी मस्त जांभळाचं झाड आहे. चिमणे आपली पाला पाचोळा खेळायचं काम चालू आहे हिचं. चिमणे तुम्ही काय नाही, तुम्ही फोटोच काढा. यांचं काय नाही, हे नुसते फोटो काढण्यामध्ये बिझी आहेत. आम्ही आपलं निवांत बसलोय. मग तुम्ही कसा केला गुढीपाडवा सेलिब्रेट? आम्ही काय नाही, आम्ही दर्शनालाच आलो होतो, जास्त काय नाही केलं. गावाकडून काय कंटाळून आलेलो आहोत, त्यामुळे काय सण मनवण्याची इच्छा नव्हती. म्हटलं जाऊन राजांचं तर दर्शन करून घ्यावं म्हणून आलो. जवळच आहे, भिवंडीमध्येच आहे मंदिर. मराठे पाडा, काय नाव आहे रे इथलं? मराठेपाडा. हा, मराठेपाडा या गावामध्ये आहे शिवाजी महाराजांचं मंदिर. भिवंडीमध्येच आहे म्हणून आलं होतं. तुम्ही पण नक्की या मंदिर लय भारी आहे. ब्लॉगमध्ये तुम्हाला दिसलंच असेल ना, एक नंबर मंदिर आहे. मूर्ती वगैरे एक नंबर आहे, नक्की या. झाडाखाली आराम करण्यासाठी जाऊन बसलो होतो, पण ह्यांना कुठे शांत बसवते. जिथं पण व्ह्यू चांगला दिसेल तिथं फोटोच काढायच्या मागं लागतात सगळेजण. त्यांना म्हटलं जर रानाची मालकीन बिलकीन आली ना चुकून तर काठीनच हाकलून लावलं आपल्या सगळ्यांना तिथं. सगळेजण फोटोला जरा जास्त शौकीन आहेत, त्यामुळे ना ह्यांना भीतीच नसत्या कोणत्या गोष्टीचं. कुठं पण घुसते तर जिथं व्ह्यू चांगला दिसेल तिथं. त्यांना म्हटलं तुम्हीच काढा आधी फोटो, जर चांगले वाटले तर मी पण येते काढायला. फोटो छान येत होते म्हटलं मी पण गेले मग फोटो काढायला. हाय गाईस, बघा आता आम्ही महाराजांच्या इथं दर्शन करून आलो आणि मग आमचा मूड झाला फोटोशूट करण्याचा. आता चिमणीचा आणि ताईचं फोटोशूट चालू आहे. लगे यांचं झालं की लगे मी लागेल नाही तयारीला. आता इथून बघा मला बॅक कॅमेरा दाखवतो. त्याला बोलवू नका काय नका फोटो काढायला. चला रे, ट्रॅफिक लागल उरका. मला तेच फोटो आवडले. अजून फोटोशूट चालूच आहे. एवढे फोटो काढले तरी बघा. तिने मंगळसूत्र घातलेले आहे तोंडात. चिमणी, ए चिमणी, हट हट हट. किती बारी तसं